तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, वर्षानुवर्ष तुम्ही प्रीमियम देखील भरताय, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये पैसे लागतात तेव्हा कंपनी क्लेम रिजेक्ट करते आणि मग बिल तुमच्या खिशातून जातं. मागच्या 1 वर्षात भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास हजारो कोटीचे क्लेम इन्शुरन्स कंपन्यांनी रिजेक्ट केलेत. म्हणजे अनेक लोकांना पैसे मिळालेच नाहीत. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स बेकार नाही आहे, पण खरा ट्रॅप पॉलिसीमध्ये लपलेले असतात आणि ते आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतात. आणि तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेताना तुमचा ॲडवायझर देखील तुम्हाला प्रॉपर माहिती सांगत नाही, तो अर्धवट माहिती सांगतो आणि प्रोडक्ट सेल करतो. त्यासाठी तुमच्याकडे एक चांगला हेल्थ इन्शुरन्ससाठी ॲडवायझर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे जे क्लॉज आहेत, काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, काही अटी आहेत, त्या देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अगोदरपासून माहीत असतील तर मित्रांनो, तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम कधीच रिजेक्ट होत नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे. मित्रांनो बघा, बऱ्याच वेळेला काय होतं ते सांगतो आपल्याला. आपण पॉलिसी तर घेतो, खूप उत्साहानं पॉलिसी घेतो आणि मित्रांनो, पॉलिसी घेत असताना बऱ्याच वेळेला पॉलिसी होल्डर अशा काही चुका करतात, ज्या चुका जर तुम्ही नाही केल्या तर तुमचा पॉलिसी क्लेम कधीच रिजेक्ट होणार नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वात पहिली चूक जी असते ती म्हणजे को पेमेंटचे. मित्रांनो, बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या त्याचबरोबर बरेच इन्शुरन्स एजंट हे पॉलिसी विकत असताना को पेमेंट हा ट्रॅप लावत असतात आणि तो आपल्याला माहीत असत नाहीये. म्हणजे काय मित्रांनो, को पेमेंट म्हणजे कंपनी पूर्ण बिल देणार नाही, काही टक्के तुम्हाला भरावं लागतं. जसं की एक उदाहरण जर घ्यायचं झालं, 5 लाखाचा तुम्ही कवर घेतला आहे, 10 लाखाचा कवर घेतला आहे आणि त्याचा प्रीमियम फक्त तुम्ही 7 ते 8 हजार भरत आहात आणि 20% को पेमेंट घेतला आहे, तर ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का मित्रांनो? तुम्हाला तुमचा ॲडवायझर काय सांगतो, तुमचा प्रीमियम तर 7,000 रुपये येतोय, तुम्ही काय करा, 20% को पेमेंट जर घेतलं तर तुम्हाला प्रीमियममध्ये आम्ही 1800 ते 2000ची सूट देऊ. आपल्याला को पेमेंट ही कन्सेप्टच माहीत नसते आणि ॲडवायझर देखील सांगत नाही आणि आपल्याला वाटतं अरेच्या प्रीमियम आपल्याला खूप कमी लागलाय, आपले 1800-2000 रुपये वाचायला, चला आपण काय करू, को पेमेंट अप्लाय करू. आणि मित्रांनो, ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट होता, तुमचं बिल ज्यावेळेला 1 लाखाच्या पुढं जातं त्यावेळेला कंपनी तुम्हाला देते फक्त 80,000 आणि 20,000 तुम्हाला तुमच्या खिशातून पे करावे लागतात. याला मित्रांनो को पेमेंट असलेली पॉलिसी असं म्हटलं जातं. मित्रांनो, अशी पॉलिसी शक्यतो घेऊ नका. आणि ज्यावेळेला तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्याल त्यावेळेला ॲडवायझरला कंपल्सरी स्ट्रिक्टली विचारा, ह्या पॉलिसीमध्ये को पेमेंटचा ऑप्शन आहे का? जर असेल तर तो मला नको आहे, मला पॉलिसी प्रीमियममध्ये डिस्काउंट देखील नको आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगावं लागेल. आणि बरेच गुंतवणूकदार, बरेच लोक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना ही सर्वात मोठी चूक करतात आणि ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ येते त्यावेळेला त्यांना पश्चाताप सहन करावा लागतो. मित्रांनो, 2 नंबरची चूक खूप महत्त्वाची आहे, रूम रेंट लिमिट. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो, त्यामध्ये तुम्हाला रूम रेंटचं लिमिट लावलेलं असतं आणि ते पॉलिसीमध्ये मेन्शन केलेलं असतं, आपण बऱ्याच वेळेला बघत नाहीये. मित्रांनो, पॉलिसीमध्ये लिहिलेलं असतं रूम रेंट लिमिट सम अश्युअर्डच्या 1%, 2%. समजा तुम्ही 5 लाखाचा कवर घेतला असेल तर रूम रेंटसाठी तुम्हाला पर डे 1% म्हणजे 5,000 रुपये अलाउड केलेले असतात. पण तुम्ही काय केलेलं असतं, 10,000ची रूम घेतलेली असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुणीही सांगत नाही की बाबा तुमच्या पॉलिसीमध्ये 5,000ची रूम आहे आणि तुम्ही घेत आहात 10,000ची रूम, तुम्हाला 5,000 खिशातून पे करायचं आहे, हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही. ज्या दिवशी तुमच्या समोर बिल येईल त्यावेळेलाच तुम्हाला कळणार, अरे च्या, मी तर 10,000ची रूम घेतली आहे आणि मला तर कंपनी 5,000 देणार आहे आणि 5,000 तर आता मला माझ्या खिशातून पे करायचे. मित्रांनो, हे बऱ्याच वेळेला झाले आणि बऱ्याच क्लायंटसोबत देखील झालेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे पॉलिसी घेताना रूम रेंट लिमिट कुठलंही असता कामा नये, याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, त्याच प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेला बाकीच्या बिलामध्ये देखील कटिंग केलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सर्जरी फी असेल, डायग्नोस्टिक असेल, मेडिसिन्स असतील, यामध्ये देखील सगळ्यामध्ये परत कट मारला जातो. त्यामुळं ऑलवेज पॉलिसी घेताना एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, नो रूम रेंट लिमिट, नो कॅप असलेली पॉलिसी घ्यायची आहे. कारण का, अशी जर पॉलिसी घेतली तरच तुमचा बेनिफिट होईल, अदरवाईज ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. 3 नंबरची चूक बऱ्याच वेळेला पॉलिसी होल्डर करतात. काय चूक करतात माहिती आहे का, पॉलिसी तर घेतलेली असते पण त्यामध्ये त्यांनी क्लॉज वाचत नाहीत. काही पॉलिसीमध्ये काय आहे माहिती आहे का, डिसेस वाईज सब लिमिट आहे. म्हणजे एजंट म्हणतो तुम्हाला 10 लाखाचा कव्हर आहे, फक्त 6,000चा प्रीमियम भरा किंवा 10,000चा प्रीमियम भरा,
पण पॉलिसीमध्ये काय लपलेलं असतं माहिती आहे का, तुमची बॅक सर्जरी असेल तर त्यासाठी इतकंच लिमिट आहे, म्हणजे त्याचा 5 लाख खर्च आला तर कंपनी 2च लाख देणार, हे कंपल्सरी त्या पॉलिसीमध्ये मेन्शन केलं असतं आणि ते तुम्हाला कोणीच सांगत नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, तुमचं हार्टचं ऑपरेशन निघालं तर यासाठी तुम्हाला फक्त इतकंच लिमिट आहे, इतकेच पैसे मिळणार असं सांगितलं होतं, किंवा तुम्हाला अजून एखादा ऑर्गन रिप्लेस करायचा आहे किंवा त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तो दुरुस्त करायचा आहे, तिथं देखील तुम्हाला काय केलेलं असतं, लिमिट सेट केलं असतं. आणि हे पॉलिसीमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात, आपण बऱ्याच वेळेला त्या बघत नाही. त्यामुळे पॉलिसी घ्यायची असेल हेल्थ इन्शुरन्सची, डिसीज वाईज सब लिमिट कुठलंही असता कामा नये. माझा जर 10 लाखाचा सम अश्युर्ड असेल हेल्थ इन्शुरन्ससाठी, तर मित्रांनो एखाद्या ऑपरेशनसाठी जर माझा 8 लाख 9 लाख 10 लाख खर्च आला तर तो सर्वच्या सर्व खर्च काय केला पाहिजे, त्या इन्शुरन्स कंपनीनं भरला पाहिजे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला कंपन्या फक्त नावापुरताच 10 लाखाचा सम अश्युर्ड तुम्हाला देतात, मोठ्या आजारांना ते संपूर्ण पैसे देत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला इथं एक सर्वात महत्त्वाचा लेसन काय माहिती आहे का, पॉलिसी घेताना नो डिसीज वाईज सब लिमिट चेक करा. ते जर लिमिट असेल तर ती पॉलिसी घेऊ नका. कारण का मित्रांनो, आता हा व्हिडिओ बघितल्यामुळे बरेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणारे गुंतवणूकदार असतील किंवा पॉलिसी होल्डर असतील, आता इथून पुढे सावध होतील. आणि मला आशा आहे तुम्ही नक्की त्या ॲडवायझरला विचाराल की बाबा सर ह्यामध्ये असा काही गेम आहे का, आणि परत मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर अशा कुठल्या समस्येला सामोरे जावं लागणार नाही. मित्रांनो 4 नंबरची अजून एक चूक आहे, आजार लपवणे किंवा वेटिंग पिरियड नीट समजून न घेणे. मित्रांनो मी माझाच एक्सपिरियन्स सांगतो. लास्ट इयरला एक मी हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी इश्यू केली होती, त्यामध्ये जवळपास 64,000 रुपयेचा वार्षिक प्रीमियम होता. त्या व्यक्तीला डोळ्यासंदर्भाचा ऑलरेडी आजार होता, त्यांनी जी पॉलिसी घेतली होती फक्त त्या पर्पजनीच घेतलेली होती, अशी शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी, आणि त्यांना त्या ठिकाणी ऑपरेशन करताना लक्षात आले की ह्या पॉलिसीचा या ऑपरेशनसाठी फायदा होणार नाही. मग त्यांनी विचारलं असं का, मी सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंट सगळं पाठवलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला कुठलंही ऑपरेशन करायचं असेल, स्लो ग्रोईंग कुठले आजार असतील तर कमीत कमी 2 वर्ष त्यासाठी वेटिंग पिरियड असतो. आपण हे बऱ्याच वेळेला समजत नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला परत मनस्ताप सहन करावा लागतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल तर तुमचे एक्झिस्टिंग कोणतेही आजार असू द्या ते कंपल्सरी पॉलिसीमध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर कोणत्या आजारासाठी किती वेटिंग पिरियड आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर म्हणत असाल सर मला सध्याला काही अडचण नाही, मी फिजिकली खूप फिट आहे, मला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची गरज नाही, मित्रांनो ही सर्वात मोठी तुमची चूक आहे. ज्या वेळेला तुम्ही परफेक्ट हेल्दी असता, परफेक्ट फिट असता, त्याच वेळेला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असतो, त्याच वेळेला टर्म इन्शुरन्स घ्यायचा असतो. जर एकदा तुमचं मेजर ऑपरेशन झालं, एक मेजर ॲक्सिडेंट झाला, 24 तासापेक्षा जास्त वेळ जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं विदाऊट पॉलिसीचं, आणि भविष्यात जर तुम्हाला कधी पॉलिसी घेण्याचा योग आला आणि तुम्ही जर म्हटला मी 24 तासापेक्षा जास्त वेळ ॲडमिट होतो, माझं मेजर ऑपरेशन झालंय, मित्रांनो तुम्हाला तिथं कंपनी पॉलिसी इश्यू करत नाही, तुमची पॉलिसी रिजेक्ट होण्याची शक्यता खूप जास्त आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही जर एखादा आजार लपवला असेल, पॉलिसी घेतली असेल आणि क्लेमला जर तुमची पॉलिसी गेली, कंपनी कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन करते. कालच माझ्या एका क्लायंटचा मला कॉल आला होता, सर मी 2 वर्षापूर्वी एका डॉक्टरकडे गेलो होतो, आता कंपनी मागते त्या 2 वर्षापूर्वी ज्या डॉक्टरकडे गेला होता तिथले मला सगळे रिपोर्ट द्या, सगळे डॉक्युमेंट्स द्या आणि त्या डॉक्टरकडून ही गोष्ट लिहून आणा. मी सर ते सर्व देऊन देखील कंपनी मला देत नाही. का? कारण मी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केल्या नव्हत्या, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय, कंपनी तुमचा क्लेम आला लगेच डिस्बर्समेंट करत नाहीये, कंपनी कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन करते आणि त्यानंतरच देते. आणि समजा तुम्ही जर कंपनीसोबत काही चुकीची माहिती शेअर केली असेल ना, तर डायरेक्ट तुमचा क्लेम नाही, डायरेक्ट पॉलिसी रिजेक्ट केली जाते आणि परत तुम्हाला देशात कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी मिळत नाही. सध्या सर्व इन्शुरन्स कंपन्यांचा एक डेटाबेस तयार झाला आहे, त्या डेटाबेसमध्ये जर एकदा तुमचं नाव गेलं का परत नवीन पॉलिसी घ्यायचा हा विषय डोक्यातून काढून टाकावा लागतो. त्यामुळे हा मुद्दा मला वाटतं की सर्वात जास्त महत्त्वाचा आहे तुम्हाला जर पॉलिसी घ्यायची असेल तर. त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेता त्यामध्ये 3 प्रकारचं वेटिंग पिरियड असतात. पहिला असतो 30 डे वेटिंग पिरियड, यामध्ये ॲक्सिडेंट वगळता सर्व गोष्टी कव्हर केल्या जातात. काही मित्रांनो स्पेसिफिक इलनेसचे वेटिंग असतात, जसं की हार्ट असेल,
कार्डिया अटॅक असेल, किडनी स्टोन असेल, यासाठी पहिलं 2 ते 3 वर्षापर्यंत कव्हर मिळत नाही, कारण हे स्लो ग्रोविंग डिसेस आहेत. हे एका दिवसात तयार होत नाहीत, ते हळूहळू डिसेस काय होतात तयार होतात. त्यामुळे इथं 2 ते 3 वर्षाचा वेटिंग पिरियड कंपनीनुसार बदलू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला प्री एक्झिस्टिंग डिसेस जर असतील, जसे की डायबिटीज असेल, BP असेल, थायरॉइड असेल, यासाठी देखील जवळपास कंपनीनुसार 2 ते 3 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सर्वात मोठी चूक कुठली असते तर आजार लपवणं. त्यामध्ये डायबिटीज लपवली, नंतर क्लेम केला आणि कंपनी म्हणते नो डिस्क्लोजर, क्लेम रिजेक्ट होतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे इथं तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा लेसन काय आहे, कधीही डिसेस हाईड करू नका. सत्य सांगितलं तरच क्लेम तुम्हाला मिळणार आहे. 5 नंबरची चूक मित्रांनो, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कवर न बघणं. अनेकांना वाटतं की फक्त हॉस्पिटलचं बिल कवर होईल, पण मित्रांनो ॲडमिशनच्या आधीचं म्हणजे टेस्ट असेल, MRI असेल, ब्लड रिपोर्ट असेल, डिस्चार्ज नंतरचे देखील मेडिसिन्स असेल, फॉलोअप टेस्ट असेल, हे सगळं जर कवर होत नसेल तर मित्रांनो ते तुम्हाला स्वतःच्या पैशानं खर्च करावा लागेल. त्यामुळं प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा सगळा खर्च तुमच्या पॉलिसीमध्ये कवर झालेला असला पाहिजे. तो जर झालेला असेल तर तुमची एक वन ऑफ द बेस्ट पॉलिसी असू शकते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्री हॉस्पिटलायझेशनमध्ये 30 ते 60 दिवस अगोदरचे असतात. पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये 60 ते 90 दिवसापर्यंतचा कवर सगळ्या गोष्टी यामध्ये केल्या जातात. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत हेल्थ इन्शुरन्स घेतला नसेल, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. मित्रांनो, मी स्वतःचं आणि माझ्या फॅमिलीचा कॅन्सरसाठी सेपरेट इन्शुरन्स काढला आहे, हार्टसाठी सेपरेट इन्शुरन्स काढला आहे. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रत्येकाला घेणं आज गरजेचं आहे, कारण तुम्ही 10 लाखाचा कवर असणारी, 5 लाखाची कवर असणारी पॉलिसी घेता आणि कॅन्सरसारखा आजार दुर्दैवानं उद्भवला, हार्टसारखा आजार दुर्दैवानं जर उद्भवला तर त्या ठिकाणी त्याची कॉस्ट खूप मोठी आहे. तुमची एक्झिस्टिंग हेल्थ पॉलिसी ह्या गोष्टी कवर करू शकत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही प्रत्येकानं फक्त वर्षाला 2,500 ते 3,000 रुपये भरून 25 लाखांपर्यंतचा ॲक्सिडेंट कवर देखील घेऊ शकता. पर्सनल ॲक्सिडेंट कवर तो देखील तुम्ही कंपल्सरी घेतला पाहिजे मित्रांनो. 2,500 ते 3,000 4,000 वर्षाला त्याचा प्रीमियम येतो. तुम्ही 25 लाखापासून 1 कोटीपर्यंतचा कवर ॲक्सिडेंटमध्ये देखील घेऊ शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला जर यातल्या कुठल्याही पॉलिसीची अधिक माहिती हवी असेल, तुम्हाला तो प्लॅन समजून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. आणि अशाच माहितीसाठी आपल्या बाजारबुल यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.